मंगळवेढा तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये अनिल सावंत यांच्या एंट्रीनं तीर्थक्षेत्र विकास आघाडीची ताकद ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. आणि विशेषतः भोसे जिल्हा परिषद गटामध्ये ज्या पद्धतीनं अनिल सावंत यांनी बसवराज पाटील यांना पाठिंबा आणि ताकद दिली आहे, त्यामुळे मुळातच या भोसे जिल्हा परिषद गटामध्ये आघाडीवर असलेल्या बसवराज पाटील यांची ताकद आणखी वाढली आहे. मुळातच या जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही हाय व्होल्टेज झाली होती. एका बाजूला स्वर्गीय भारतनाना भालके यांचे निष्ठावंत शिलेदार भगीरथ भालके यांचे सहकारी म्हणून बसवराज पाटील आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी असलेले आमदार समाधान अवताडे यांचे विश्वासू सहकारी असलेले प्रदीप खांडेकर ही दोन्ही मातब्बर मंडळी एकमेकांच्या समोर उभी होती. या निवडणुकीला सुरुवातीच्या काळामध्ये उपरा उमेदवार म्हणून प्रदीप खांडेकरांवर टीका झाल्या. आमदारांना जर जातीय समीकरण बांधायची होती तर इथं असलेल्या 14,000 धनगर बांधवांपैकी एकही धनगर बांधव पात्रतेचा नव्हता का, अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या. मुळात हुलजंती गटामध्ये देखील ओबीसीची जागा राखीव असताना प्रदीप खांडेकरांनी त्या ठिकाणी हुलजंती गट सोडून भोसे गटामध्ये का गेले, अशा अनेक प्रश्नांना गाजलेली ही निवडणूक खरं तर थोडीशी पुढे गेली होती. आणि या निवडणुकीमध्ये कुठेतरी खांडेकर आणि बसवराज पाटील ही सगळी मंडळी तुल्यबळ लढत असताना काल ज्या पद्धतीनं अनिल सावंत यांनी या संपूर्ण निवडणुकीला वेगळ्या अर्थानं ट्विस्ट दिलाय. मुळात अनिल सावंत यांचा या भागामध्ये भैरवनाथ साखर कारखाना आहे. या कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा ऊस उत्पादक वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, तिथं काम करणारा किंवा उपजीविका करणारा इतर वर्ग असेल, या सर्व वर्गांचं मतदान असेल किंवा सहकार्य असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये बसवराज पाटलांना मिळणार आहे. त्यामुळं मुळातच आघाडीवर असलेल्या बसवराज पाटलांची ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे खरं तर एकूण आमदार गट आणि खांडेकरांना इथं मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मुळातच या भागामध्ये बसवराज पाटलांची उमेदवारी ही जनतेतून आलेली उमेदवारी होती. लोकनेता, चळवळीतला कार्यकर्ता भगीरथ भालके आणि भारतनानांचा निष्ठावंत शिलेदार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 24 तास 365 दिवस लोकांना हाक मारेल तिथं उपलब्ध असलेला माणूस म्हणून बसवराज पाटलांनी या निवडणुकीमध्ये आधीच स्वतःचं पारडं जड केलं होतं. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं कारखान्याच्या माध्यमातली ताकद ही त्या ठिकाणी अनिल सावंतांची त्यांना मिळाल्यामुळं पुन्हा एकदा त्यांची ताकद तिथं वाढली. अनिल सावंतांचं कारखान्यासोबतच पाठीमागची विधानसभा त्यांनी त्या भागामध्ये लढवल्यामुळं तिथं त्यांचं एक मनुष्यबळ जमा झाले. त्यांना मानणारा वर्ग, त्या भागातले काही नेते मंडळी त्यांना अटॅच आहेत. आणि मग पाठीमागच्या विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना मुळात ते मुख्य स्पर्धक नसल्यामुळे मतं जरी कमी मिळाली असली तरी त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचं त्या संपूर्ण भागामध्ये फिरणं झालंय. त्यांचे तिथं त्या भागामधल्या लोकांसोबतचे संबंध आलेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावोगावी त्यांना थोड्या का होईना प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वर्ग वेगळ्या पद्धतीनं कनेक्ट झालाय. या भागामधला अनेक कार्यकर्ता हा त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्या भागामध्ये काम करतोय. त्यामुळं या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीच्या माध्यमातून जो एक वर्ग त्यांच्यासोबत कनेक्ट झाला होता, त्यांना मानत होता, त्या वर्गाचे देखील पाठबळ त्या ठिकाणी बसवराज पाटील यांना मिळाल्यामुळं या भागामध्ये बसवराज पाटील यांची ताकद निश्चितपणानं वाढली आहे. ती जी विषयाच्या दिशेने असल्याची चित्र सध्या तरी या संपूर्ण निवडणुकीमध्ये पाहायला मिळतंय. आज 3 तारीख आहे, निवडणुकीला अवघं 3-4 दिवस त्या ठिकाणी बाकी आहेत. आणि मग अशा काळामध्ये जी हाय व्होल्टेज झालेली निवडणूक आहे, जिथं दोन्ही बाजूनी प्रतिष्ठा लागलेली निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं अनिल सावंतांनी एंट्री केली, कारण कारखाना असेल किंवा विधानसभेची तयारी असेल, यासोबतच तिथं त्यांचं सामाजिक काम आहे. संपूर्ण भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून तिथं ते जे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवत आहेत, त्या सामाजिक उपक्रमातून देखील त्यांना मानणारा तिथं वर्ग आहे. कुस्ती स्पर्धा सारख्या स्पर्धांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सढळ हाताने मदत केली आहे. त्यामुळं एकूणच तिथल्या सहकाराचं राजकारण असेल, कारखान्याचं राजकारण असेल किंवा एकूण विधानसभेचं राजकारण असेल, त्यासोबतच सामाजिक काम असतील, या अशा विविध उपक्रमातून त्या ठिकाणी अनिल सावंत यांचं चांगल्या पद्धतीचं वलय आहे. आणि या वलयाची जोड त्या ठिकाणी बसवराज पाटलांच्या लोकनेते पदाला मिळाल्यामुळं निश्चितपणाने त्या भागामध्ये बसवराज पाटलांची ताकद वाढली. मी म्हणालो तसं इथली निवडणूक प्रतिष्ठेची आहे. हे असं असलं तरी सुरुवातीला प्रदीप खांडेकरांना त्या भागामध्ये मोठा संघर्ष करावा लागलाय, कारण तिथल्या लोकांना सहजासहजी बाहेरचा उमेदवार चालत नव्हता. कारण या भागामध्ये इथल्या लोकप्रतिनिधी असलेल्या आमदारांनी भूमिपुत्राच्या नावावर मतदान मागितलं होतं. आणि मग जर आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही भूमिपुत्र म्हणून मतदान मागत असाल तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील बाहेरचा उमेदवार आम्ही लादून घेणार नाही, या पद्धतीची भूमिका या भागातल्या लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केली होती. ती आपल्या ग्राउंड रिपोर्ट मधून देखील दिसून आली. आणि या सगळ्यासोबतच तिथलं जे स्थानिक राजकारण आहे, तिथल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी त्यांचा असलेला संबंध आहे. कारण बसवराज पाटील हे तिथलं असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांना फक्त भालक्यांचीच लोक मानतात किंवा भालकेंचा गट मानतो असं नाही. भालकेंसोबत त्यांचा स्वतःचा एक वेगळा वर्ग आहे. त्या सगळ्यासोबतच तिथं त्यांचे ज्या पद्धतीचे सर्व जातीय संबंध आणि मैत्रीपूर्ण नातेसंबंध आहेत, त्यामुळे तिथं त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. परिचारक यांचा गट असो किंवा अवताडे यांचा गट असो, या दोन्ही गटामध्ये त्यांना तिथं मानणारा मोठा वर्ग आहे, जो उद्याच्या निवडणुकीमध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करणार आहे. या सगळ्यांमुळं कुठेतरी जे मूळचं त्या गटातलं पारडं बसवराज पाटलांचं जड होतं, त्याला ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम असलेल्या अनिल सावंत यांची साथ मिळाल्यामुळे निश्चितपणानं उद्याच्या निवडणुकीमध्ये हा ट्विस्ट तर आलायच, परंतु बसवराज पाटलांची ताकद बऱ्याच पद्धतीनं किंवा बऱ्याच पटीनं वाढली आहे. जी ताकद उद्या इथल्या लोकप्रतिनिधींना
आणि प्रदीप खांडेकरांना डोकेदुखी ठरणारी असू शकते. अर्थात या निवडणुकीच्या संपूर्ण प्रचाराला 3-4 दिवसाचा कालावधी आहे. या 3-4 दिवसामध्ये कोण कशा पद्धतीनं काम करतो, कोण कुठले गट आपल्याकडे वळवतो, दबावाचं राजकारण नेमकं काय म्हणतंय. कारण त्या भागामध्ये ज्यावेळेला आपण लोकांशी बोलत होतो त्यावेळेला काही अंशी तिथं बसवराज पाटलांच्या बाजूनी बोलल्यानंतर त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे फोन येतात किंवा कुठे तर दबाव टाकला जातो अशा पद्धतीची चर्चा होती. आणि या दबावामुळे देखील एक वेगळ्या पद्धतीचं ताकद किंवा एक वेगळ्या पद्धतीचं मतदान हे त्या ठिकाणी बसवराज पाटलांनी तिथं होईल अशी चर्चा लोक करतायत. कारण ही मंगळवेढीची जनता स्वाभिमानी आहे आणि जितका दबाव टाकला जाईल या उलट जनता त्या ठिकाणी दबावाला बळी न पडता स्वाभिमानानं बसवराज पाटलांच्या बाजूला जाईल अशी भूमिका देखील काही कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या काही मुलांनी महाराष्ट्र माझाशी बोलताना व्यक्त केली होती. त्यामुळं जितका जास्त दबाव तितकी जास्त मतं बसवराज पाटलांना म्हणत तिथं देखील एक वेगळ्या पद्धतीचं एकूण वातावरण तयार झालंय. त्यामुळं ज्या ज्या पद्धतीची ताकद बसवराज पाटलांच्या विरोधामध्ये तिथं लावली जाईल तितकं बसवराज पाटलांचं नाव आणि त्यांची त्या ठिकाणी या निवडणुकीमधली मतांची आघाडी वाढताना चित्र बघायला मिळते. आणि त्याला काल ज्या पद्धतीनं अनिल सावंतांनी साथ दिली त्यातून खऱ्या अर्थानं यंत्रणेचं सहकार्य असेल, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणामध्ये असेल, कारखान्याची ताकद असेल आणि विधानसभेच्या निमित्तानं तयार झालेलं मनुष्यबळ असेल, त्या जोडण्या असतील, ही सगळी लोक ज्या पद्धतीनं बसवराज पाटलांना जर उद्या भेटली आणि भालकेंना तिथं मानणारा वर्ग आणि त्यांची स्वतःची ताकद आणि 24 तास 365 दिवस असलेला संपर्क यामुळं निश्चितपणानं बसवराज पाटलांना या सगळ्या गोष्टींचा एकत्रित फायदा होऊन उद्या जर 9 तारखेला काही वेगळं चित्र दिसलं तर या भागामध्ये आश्चर्य वाटायला नको. धन्यवाद.